सावकाश बाबा. सॉरी बेटा, मला भात दे. नाही, अजिबात नाही. आपलं ठरलंय रात्रीचा भात खायचा नाहीये. आपण केला कशासाठी? स्टाफसाठी केलायस का? नाही, थोडा. बाबा आपलं कालही याच्याबद्दल बोलणं झालं होतं. अरे हो, पण थोडा दे ना. पण काय चाललंय तुझं? थोडा दे प्लीज. अगदी एक घास. हो. आणि हे बघ, मी काय पुन्हा मिस्टर वर्ल्डच्या स्पर्धेसाठी जाणार आहे का? पुन्हा म्हणजे मी गेलो होतो तिकडे. डोंट टेल मी बाबा, तुम्ही मिस्टर नो, आय कांट इमॅजिन. बघ आता मी गेलो होतो तिकडे, पण नंतर मला तिकडून हाकलून दिलं, ही गोष्ट वेगळी. बाबा आणि मिस्टर नो नो नो. अरे तुला माहिती नाही, लग्नाआधी मी कुठे कुठे जायचो. माझे बाबा आणि मिस्टर कामिनी, सुदृढ बद्दल तुझा काय विचार आहे? कोण सुदृढ? सुदृढ ऋषिकेश तिळगुळकर बद्दल विचारतोय मी तुला. काय नाही, चांगला माणूस आहे. मग विचार कसला करतेस? बाबा मी हा विचार करत होते, म्हणजे मला असं वाटतं की सिनेकट्टामध्ये आता मराठी चित्रपटांबरोबरच गुजराती आणि भोजपुरी फिल्मचेही रिव्ह्यूज यायला हवे. म्हणजे त्यामुळे ना आपल्या मासिकाचा खप वाढेल. आणि एक मिनिट, मी सिनेकट्टा मॅगझिन बद्दल नाही विचारतोय त्याचा खप किती होईल, काय होईल. मी ऋषिकेश तिळगुळकर बद्दल विचारतोय तुला. मी त्यांच्याच बद्दल बोलतेय. खूप खूप हुशार आहेत ते. आणि तुम्हाला माहितीये त्यांच्या आयडियाज ना फार इनोव्हेटिव्ह असतात. आणि मला असं वाटतं की सिनेकट्टाचा खप वाढवण्यासाठी आपण त्यांच्या आयडियाजचा वापर करायलाच हवा. आणि एकूणच सिनेकट्टाबद्दल मी विचार करता मला असं आम्ही नाही काय, या सगळ्या पलीकडे ना आपलं एक पर्सनल आयुष्य असतं ना. बाबा मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचंय. लेट मी क्लिअर वन थिंग. मी आणि ऋषिकेश तिळगुळकर आम्ही कॉफी प्यायला बाहेर भेटलो होतो, पण ऍज अ फ्रेंड किंवा ऍज अ कलिग म्हणून भेटलो होतो. हे बघा, तुम्ही जसा विचार करताय ना तसं काहीच नाहीये. आणि खरं सांगू का, माझ्याकडे ना आता या सगळ्या गोष्टींचा विचार करायला वेळच नाही. माझ्या डोक्यात सतत आपल्या सिनेकट्टाचा खप कसा वाढेल याचाच विचार चालू असतो. कामिनी, मला हे सगळं मान्य आहे, पण आपण यश मिळवण्यासाठी ज्यावेळी घराबाहेर पडतो, झगडतो, लढतो आणि पुन्हा ज्यावेळी घरी येतो ना, त्यावेळी ते यश अपयश शेअर करण्यासाठी आहे ना आपल्या हक्काचा माणूस असावा लागतं. आणि ते जर असेल ना तर आपण आहे ना दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या उमेदीने यश मिळवण्यासाठी घराबाहेर पडतो. बघ, विचार कर, जमलं तर. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.